आज रविवार असल्यामुळं लेट उठले आणि लेट उठले की सगळं काम लेटच होत जातं. मग सगळ्याच कामाला उशीर झाला होता. त्याच्यात भक्तीच्या पप्पांनी आणलेली मच्छी, मग मच्छी साफ करून वगैरे बनवायला पण खूप उशीर झाला. आणि जेवायला तर रविवारचा लेटच असतं म्हणा, 2 वाजून गेले जेवायलाच. आणि मग शेवटचं ठेवलं भाजायला मच्छी आणि मग जेवायला घेतलं. आत्या आणि पार्थ आधी घरी जेवले ते, कारण आत्या नॉनव्हेज खात नाहीत आणि पार्थला आवडत नाही मच्छी. त्याच्यामुळे त्या दोघं आधी घरी जेवले होते. मग आम्ही तिघांनी जेवलो. नंतर रानात जायचं होतं. मग भक्तीचे पप्पा आणि मी रानात आलो होतो. आमचं अजून गवत काढायचं थोडंसं बाकी आहे. मग भक्तीच्या पप्पांना वेळ होता म्हणून ते म्हटले जाऊया. मग आम्ही दोघंजण आलेलो. नंतर हे आमचं स्वतःचंच आहे बिबीचं झाड. आता संक्रांत आल्या, मग आत्या म्हटलेल्या बिब्या घेऊन या थोड्याशा रानातून येताना. मग संक्रांतीला बिब्या लागतातच, म्हणून मग सगळ्या झाडाच्या बिब्या तोडूया म्हटलं भक्तीच्या पप्पांना. आणि पहिलं आम्ही सुकवून, मला लहानपणीची आठवण झाली बघा. आमची आजी सुकवून बिब्या खायला द्यायची, खूप आवडायच्या. आणि कच्च्या पण अशा शेंगदाण्याबरोबर खायच्या, खूप छान लागायच्या. पण आत्ता ही मुलांना माहितीच नाही, त्यांना बिबीच नाही आवडत खायला. म्हणजे माझ्या मुलांच्यावरून सांगते, त्यांना नाहीच आवडत. खावा म्हटलं तर नकोच म्हणतायत. पण आपल्याला हे सगळं पहिलं आवडायचं. आणि मग मला पण खूप आवडतात आणि आत्ता पण खूप आवडतात बिब्या खायला. मग सगळ्या बिब्या घेतल्या. नंतर मग घरी जायचं म्हटलं आता. तर घरी चाललेल्या. आता मग एवढ्या बिब्या झाल्यात, अजून भरपूर आहे त्या तोडते बघा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.